तर 200हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असं नाना पटोले यांनी विश्वास व्यक्त केलाय. पुढच्या बातमीकडे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय गोटातून आहे. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला चढवलेला आहे. इराणनं बॅलिस्टिक मिसाईलद्वारे हा हल्ला केलेला आहे. इस्रायलमध्ये हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. इस्रायलच्या जाफा शहरात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाले. इस्रायलनं हिजबुल्लाचा नेता नसरल्लाचा खात्मा केल्यावर इराण कोणत्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करेल अशी शक्यता होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. इराणचं समर्थन असलेल्या हिजबुल्लाच्या प्रमुखाला इस्रायलनं ठार मारल्यानंतर खवळलेल्या इराणनं इस्रायलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागलेत. तसंच इस्रायली नागरिकांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेतलेला आहे. इस्रायलवर स्वसंरक्षणासाठी हल्ला केल्याचं इस्रायलच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आपण या 6 दृश्यांमध्ये पाहू शकतोय इराणनं इस्रायलवर हल्ला केलेला आहे. शेकडो क्षेपणास्त्र डागलेली आहेत. कुठेतरी शक्यता होती इराण या युद्धात उतरणार आणि आता तेच घडतंय. एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणनं इस्रायलवर हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव जवळच्या जाफा इथे मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे. 2 दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबाराचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचाही आवाज ऐकू येतोय. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावर अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, खरं तर एकीकडे हे युद्ध सुरू असतानाच असं म्हटलं जात होतं की इराणही उतरणार आणि आता नेमकं हेच झालंय की इराण या युद्धामध्ये उतरलेला आहे. नेमकं आता काय घडू शकतं, काय तुम्ही कसं पाहता या घटनेकडे? नाही, हा प्रॉक्सी वॉर जे सुरू होतं ज्याच्यात हिजबुल्ला म्हणजे त्याचा आणि इराणनी ज्या अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये इस्रायलने आधी कारवाई सुरू केली. एप्रिल महिन्यामध्ये खरं तर इराणनी इस्रायलवरती अशाच पद्धतीचे 110 बॅलिस्टिक मिसाईल्स डागलेले होते. आता 180 मिसाईल त्यांनी टाकलेले. स्वतः इस्रायलकडे स्वतःची स्वतंत्र अशी डिफेन्स यंत्रणा कार्यरत आहे ज्याला अँटी ड्रोन सिस्टीम आपण म्हणतो. त्यामुळे हे 180 पैकी अगदीच किरकोळ स्वरूपामध्ये हे ड्रोन जे इराणनी डागलेले होते ते तिथे जाऊन पडले आणि किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. पण त्याच वेळेला जे प्रॉक्सी वॉर सध्या इस्रायलच्या विरोधात सुरू आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे. तर जाफा या शहरात हा जो दहशतवादी हल्ला झाला तो एक प्रकारे पुन्हा एकदा इस्रायलच्या अंतर्गत असलेल्या काही लोकांच्या मदतीनं इस्रायलवरती करण्यात आलेला हा अलीकडचा हल्ला. एक प्रयत्न काय सुरू होता की इराण सुद्धा ह्या युद्धामध्ये ओढला जाईल का? एक लक्षात घ्या, इराणच्या काही महत्वाच्या लोकांचा खात्मा अलीकडच्या काळामध्ये इस्रायलने केला. त्यांच्या महत्वाच्या लिडरशिपला संपवलं, त्यांच्या अणुशास्त्रज्ञांना संपवलं, आता नसरुल्लाला संपवलं. त्यानंतर एक प्रयत्न पाश्चात्य राष्ट्राचा इस्रायलच्या मदतीनं असा सुरू होता की इराण सुद्धा ह्या युद्धाच्या किंवा आता जे काही प्रॉक्सी वॉर सुरू आहे त्याच्या सेंटर स्टेजला कुठेतरी येईल का? आणि तो प्रयत्न सुरू होता इराणचा सुद्धा की आपण याच्यामध्ये कुठेही ओढलं जाऊ नये. परंतु असं आता दिसतं आहे की इराणनं शेवटी हा निर्णय घेतलाय आणि 180 जे क्षेपणास्त्र डागलीत त्याच्यानंतर कदाचित इस्रायल आणि इराण या दरम्यानचा जो संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. इराण याच्या विरोधातली जी मिडल ईस्ट मधली एक स्वतःची इस्रायलनं उभा केलेली आपल्या मित्र राष्ट्रांची जसं सौदी अरेबिया आहे किंवा आता युएसनी मोठं संरक्षण सिद्धता इस्रायलच्या मदतीने पाठवली आहे. एक तर या सगळ्या घडामोडीचा डायरेक्ट कॉन्फ्लिक्टमध्ये त्याचं रूपांतर होतं का ते पाहणं महत्वाचं आहे. आणि तो प्रयत्न इस्रायलचा सुरू होता असं म्हणतात. कारण ज्या वेळेला पॅलेस्टाईनमधून आलेल्या दहशतवाद्यांनी 180 इस्रायली नागरिकांना ठार केलं आणि त्यातल्या काही जणांना ओलीस बनवलं, ही घटना एप्रिलमध्ये घडलेली होती. त्यानंतर एक प्रकारे पॅलेस्टाईनमध्ये जाऊन समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न इस्रायलने केला. त्यात बऱ्यापैकी त्यांना यश आलं होतं. दुसऱ्या फ्रंटवरती त्यांनी ज्या वेळेला आपली आघाडी उघडली आणि इराणनी ज्या ज्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांना ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सगळ्या पातळीवरती हे एस्केलेशन वाढत जाईल असं वाटतच होतं.
म्हणजे इस्रायलनी तर आता आपल्या देशाच्या सर्व सीमेच्या अवतीभोवती, मग त्यात लेबनॉन असेल किंवा लिबिया असेल, हौती असेल किंवा ह्या सगळ्या दहशतवादी संघटना आणि त्यांनी ऑक्युपाय केलेल्या प्रदेशावरती एकीकडे हल्ला करत असताना थेट इराणला लक्ष्य करत काही कारवाया सुरू केल्या होत्या. आणि त्यात इराणच्या स्वतःच्या राजदूताचा, त्यातल्या महत्वाच्या नेत्यांचा, अणुशास्त्रज्ञांचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा इराण ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये थेटपणे येईल का असं म्हटलं जात होतं आणि ते आलेलं आहे. आता काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी जर आपण बघितल्या तर युएसनी लगोलग असं म्हटलंय की ह्या इराणच्या हल्ल्याचे मोठे परिणाम होतील. आम्ही इस्रायलच्या संरक्षण सिद्धतेची जबाबदारी घेतलेली आहे. ज्यांना याचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे की अमेरिकेने इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी लगेच नेव्ही डिप्लॉय केली, आपली एअरक्राफ्ट पण तयार ठेवलेली आहे. जो बायडेनचं एक स्टेटमेंट आलंय. त्यामुळं हे आता जे तणावाचं दृश्य दिसतं आहे ते आणखी वाढू शकतं का? हा जो कॉन्फ्लिक्ट आहे मिडल ईस्ट मधला, त्याच्यामध्ये इराण आणि रशिया ही जी युती आहे ती युती काय करते, आणि इराणनी एवढं जेव्हा धाडस केलंय त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जर त्यांनी विचार केला असेल तर कदाचित हे एक नव्या प्रकारचं युद्ध मिडल ईस्टमध्ये बघायला मिळेल, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. राहुल, एकीकडे हे युद्ध सुरू आहे, पण तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याचा परिणाम भारतावर आर्थिकदृष्ट्या किती होऊ शकतो? नाही, आता भारताच्या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा पॅलेस्टाईन संदर्भातली घटना घडली तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. आपली स्वतःची वाजपेयी सरकार असल्यापासूनची अशी भूमिका होती की आपण ह्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या वादामध्ये कुठेही भूमिका घेत नव्हतो, कारण आपले इराण बरोबरचे संबंध पण फार चांगले आहेत. परंतु जेव्हा हे लक्षात आलं की मिडल ईस्टमध्ये ह्या सगळ्या आपल्या वक्तव्याचे काही परिणाम होतील, त्यानंतर विदेश मंत्र्यांनी जयशंकर यांनी काही त्यात थोडीशी सामोपचाराची भूमिका घेतली आणि तेव्हापासून भारतानं या सगळ्या कॉन्फ्लिक्टकडे अलिप्तपणे बघायचं ठरवलेलं आहे. भारत या सगळ्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवरती कुठेही काहीही स्वरूपाचं भाष्य करताना दिसत नाही. बरं, आपल्यासाठी ही फार विन विन सिच्युएशन आहे. जेव्हा रशिया या देशाचा या कुठल्याही कॉन्फ्लिक्टमध्ये संदर्भ येतो तेव्हा आपलं जे काही हार्डवेअर आहे त्यावरती आपलं रशियावरती असलेलं जे अवलंबित्व आहे ते आपण युएस आणि त्या सगळ्या मित्र राष्ट्रांना पटवून देण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळं एकीकडे अमेरिका आणि रशियाचे तणाव वाढत असताना भारत मात्र रशियाबरोबर चांगले संबंध ठेवून आहे, अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवून आहे आणि सौदी अरेबिया हा सुद्धा या कॉन्फ्लिक्ट मधला एक महत्वाचा भाग भविष्यात ठरू शकतो. पण आपण अगदी बघतोय की सौदी अरेबियाची इन्व्हेस्टमेंट तर थेट भारतामध्ये, महाराष्ट्रात पण होताना दिसते आपल्याला. त्यामुळे भारताची सद्यस्थितीमध्ये फार काही नुकसान होईल अशी स्थिती नाहीये. भारत हा एक इमर्जिंग आर्थिक महासत्ता असल्यामुळं आणि होऊ घातलेली असल्यामुळं त्याला सगळ्या अर्थाने ह्या परिस्थितीचा फायदा होताना दिसतो आहे. परंतु क्वाड आणि त्यानंतर जर अमेरिकेनं उघडपणे इस्रायलच्या युद्धामध्ये काही भूमिका घेतली तर भारताला सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादी भूमिका घ्यावी लागेल. पण इतक्यात तरी ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्टचा भारतावरती काहीही परिणाम होताना दिसत नाहीये. जे गुड सप्लायस असतात किंवा इंधनाचा सप्लाय असतो तेही ह्या सगळ्या पातळीवरती कुठेही भारताला हानिकारक ठरताना दिसत नाही. परंतु एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की भारताचा अलीकडचा सर्वात जवळचा मित्र तंत्रज्ञान आणि संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने इस्रायल आहे. आणि इस्रायलनं भारताला जेवढी मदत केलेली आहे तेवढी उघडपणे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर असेल, अगदी पेगासिस सारखा मुद्दा, तर ते इस्रायलनं उघडपणे केलेलं आहे. तर कधीही हे कॉन्फ्लिक्ट वाढत गेलं तर इस्रायलला एक मित्र राष्ट्र म्हणून भारताला काही भूमिका घेण्याची वेळ येऊ शकते, पण तुर्तास तशी काही वेळ नाहीये भारतावरती. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.